आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। घर न उद्ध्वस्त व्हायची वेळ आली। सगळी नाती तुटत चालली। एका बाजूला आराध्या आणि दुसऱ्या बाजूला यशोधरा। आराध्या असं काही करेल असं कधी वाटलं नव्हतं मला। आराध्याला मी खूप समंजस, मन मिळावं आणि प्रेमळ समजत होतो, पण तिने एवढं मोठं सत्य आपल्यापासून लपवून ठेवलं। अक्षय, तू एका मध्यमवर्गीय मुलीच्या प्रेमात पडलास म्हणून यशोधरा ते सगळं कुटुंब उद्ध्वस्त करायला निघाली। हेच काय यांची खरी चेहरे? म्हणजे आराध्या खोटी आणि यशोधरा उलट्या काळजाची। की खरं सत्य काही वेगळंच आहे, काहीच कळत नाहीये। मम्मांनी जे श्रावणी बरोबर केलंय ते सत्य असेल तर मी मम्मांना कधी माफ करू शकणार नाही, पण राहून राहून ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की मम्मांनी माझ्या प्रेमाचा बळी घेतलाय। नाही, आमच्या कुटुंबाचा विश्वास हरवून चालणार नाहीये। फार वेळ नाही आमच्याकडे आता। यांच्या मनात आमच्याबद्दल विश्वास निर्माण करायला हवा। या सगळ्यांनाही पटवून द्यायला हवं की जे काही घडले ते फक्त आराध्यामुळे, फक्त आणि फक्त आराध्याची चूक आहे। हे सगळं काय चाललंय? वहिनी, मम्मा, श्रावणी, इशिता की श्रावणी? म्हणजे माझी श्रावणी जिवंत आहे। मला इशितामध्ये होणारे श्रावणीचे भास ते सगळे खरे होते। काहीच कळत नाहीये, कोणावर विश्वास ठेवायचा? आराध्यावर की मम्मांवर? आता या क्षणाला मला फक्त श्रावणी खरं सांगू शकते। मला श्रावणी शिवाय कोणाचं काही ऐकायचं नाही। पण श्रावणी, तुम्हाला आधीच सत्य का नाही सांगितलंस? मान्य करतो तुझ्यावर खूप अन्याय झाला होता, त्याचा सूड घेण्यासाठी तू आणि आराध्या घरात आलात, पण एकदा तरी मला सत्य सांगायचं होतं, माझ्यावर विश्वास ठेवायचा होता।